गाडीच डायरेक्ट पलटी मारली आहे, पलटी झाली गाडी एकदम. लोणावळ्याला पण एवढी गर्दी नसते कधी, खंडाच्या घाटात एवढी गर्दी नसेल, एवढी इथं पब्लिक होती आहे एअरपोर्ट बघायला. वा, गाड्या लागल्यात. काय हे बात आहे, काय भाई काय. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, मस्त आज एकदम थ्रिल ट्रेक झाला आहे. आता सांडोशी गावातून निघालो आहे घरच्या दिशेने जायला, पण आता अशी कडक भूक लागली ना, ते बोलतात ना, थ्रिल केल्याच्या नंतर कुछ तो खाना चाहिए. आता खूप भूक लागली. आता पेटपूजा झालीच पाहिजे. आणि आपले दोन मित्र पुढे निघालेत. ते लोक, गाडी आता हलते का एवढी? हवा कमी झाली वाटतं गाडीची आपल्या. तर जाऊयात आता घरच्या दिशेने मित्रांनो. बघूयात घरच्या दिशेने जाण्याचा हा ब्लॉग. आधीमध्ये कुठेतरी जेवायला भेटलं तर जेवणासाठी थांबणार आहेत आपण जरा मस्तमध्ये, एकदम भारीमध्ये. चला. या साईडला रोडचे बऱ्याच प्रमाणात काम चालू आहेत. असे सर्व कॉन्क्रीट रोड बनवत आहेत इकडे, म्हणून एका साईडने असं रोडचं काम चालू आहे आणि एका साईडने रस्ता ठेवला आणण्यासाठी. आता पेटपूजा केली पाहिजे. खूप भूक लागली आता जोरदार एकदम. मॉर्निंग 4ला निघालेलो घरातून, 4 वाजल्यापासून आता 3:30 वाजले. 3:30 हे झाले, ऑलमोस्ट 12 तास, 11:30 तास झाले. अजून अर्धा तासून 12 तास होते आपल्याला बाहेर आहे. तुफानी मजा केली आज आपण मस्त एकदम. आता थोडं खाल्लं आणि निघालो. आणि समोर बघा महाराज एकदम आपले संभाजी महाराज. आता इथून लेफ्ट आहे हावाला आणि पुन्हा पुढे जाऊन आता एक राईट मारायचं आहे हा ब्रिज क्रॉस करून. मग थेट सरळ आणि मग देन राईट. जायचं आहे आपल्याला. समोर बघा विठुरायाची मूर्ती तिकडे, तोच राईड घेऊन आपल्याला खूप जायचं आहे घरच्या दिशेने. आता 4:30 वाजलेत. बघूयात घरी किती वाजतात पोचता. मी एक 6:30-7चं टायमिंग पकडून चालते, पोचलं पाहिजे तरी. आणि आपला प्रणय भाय फुल चष्मा लावून एकदम फुल छावा झाला, एकदम छावा. राईट मार, राईट. इकडे बाजूला लेफ्ट मारला तर कर्जत स्टेशनकडे जाण्यासाठी रोड आहे. आणि इथे आपले विठुराया. सो जाऊयात मित्रांनो सरळ. आता थेट एकदम सरळच जायचं आपल्याला. पुढेच माझे टर्न आहे. हे लोक फक्त मधून राईट मारणार आहेत, पण आपल्याला सरळच आहे थेट एकदम. सो जात राहूयात. समोर मस्त असं कर्जत महानगर परिषदचं असं एंट्रन्स आहे एकदम हा. आणि आपण चालू एक्झिटने एकदम सरळ थेट. आता पुढे जाऊन आपले मित्र राईट मारतील आणि आपल्याला सरळ जायचं आहे. थोडंसं मध्ये ट्रॅफिक लागेल असं वाटतं आहे. बघूयात पुढे जाऊन समजेल कसं काय ते. घरच्या दिशेने जाऊयात. रेल्वे स्टेशनचं काम चालू वाटतं इकडे, जोरदार काम चालू आहे. मित्रांना बाय बोलण्याचा टाईम आला आहे आता, बिकॉज आता ते येणार आहेत हावाला राईट आणि आपण जाणार आहोत थेट सरळ एकदम. कुठे राहिले आपले मित्र? चले बाय, एन्जॉय, हॅपी जर्नी. जाऊयात आता थेट मित्रांनो. मित्र तर गेले त्यांचा प्रवासाच्या दिशेने. आता आपण आपल्याच दिशेने जाऊयात एकदम थेट. मध्ये थोडंसं रोडचे कामं चालू आहेत पुढे. सो मध्ये थोडंसं स्लो फास्ट त्या हिशोबाने जाऊयात. नॉर्मल गाडी राईड करूयात, बिकॉज एक रायडर नेहमी सरळ गाडी चालवतो, ना झिकझॅक ना काय. सो ते रूल्स सर्व फॉलो करायचे आहेत आपल्याला प्रॉपर. सो
जात राहूयात एकदम कडकमध्ये घरच्या दिशेने. पुढे थोडीशी ट्रॅफिक आहे, आपल्याला राईड घ्यायचं इथून आता. तुफान तुफान एकदम मस्त मध्ये. हो वाचलं, थोडंसं टच व्हायला वाचलं. गाडी हिट मारते, माहीत नाही काय झालंय. गाडी तापले वाटतं, भडकलं गाडी एकदम. जाऊयात. चला काका चला. काय झालं आता? थेट एकदम सरळ सरळ जायचं आपल्याला. आता पनवेलमध्येच हॉल्ट घेईल डायरेक्टली. पनवेलला पण थांबवेल नाही तर डायरेक्ट घरीच थांबवेल. बघूया सी कसं होत आहे काय. किंवा थांबवण्याचा काही प्लॅन नाही आहे माझा आता. गाडी तो जात राहूयात आता. थेट जायचं सरळ सरळ ऑलमोस्ट. जाऊयात जरा एकदम सुसाट. मध्ये थोडं पाणी सांडलं आहे, काय झालं का माहीत नाही. हो त्या साईडला पाण्याचं हे फुटलं आहे, पाईप फुटलं म्हणून सर्व पाणी रोडवरती आलं आहे एकदम खतरनाक. जाऊयात आता जरा सुसाट जाऊयात. गाडीच डायरेक्ट पलटी मारली आहे. पलटी झाले गाडी एकदम खतरनाक. गाडी पलटी झालेली आहे रोडच्या त्या साईडला. बेकार एकदम बेकार. मस्त. आता आपण JNPT रोड मारून जाणार आहे कलंबोलीच्या दिशेने. एकदम सेट जाऊन राईट मारणार आहे. सरळ जाऊन पनवेलवरनं जाणार होतं सरळ, पण थोडंसं माइंड चेंज केलं. JNPT मारून जातो कारण की पनवेलच्या त्या रूटने गेलं असतं तर मध्ये मध्ये खूप सारे मला सिग्नल लागले असते. त्याच्याने सिग्नल नाही लागणार इथं, मला फास्ट जायला भेटेल थोडंसं, म्हणून फास्ट लागलं. थोडंसं ट्रॅफिक होतं एकदम कडकमध्ये. कंटाळा आला एकदम त्या ट्रॅफिकमध्ये. साईडनेच गाडी चालवत होते बिकॉज तिथं काहीतरी रोडचं काम चालू आहे. आणि हा आहे आपला विमानतळ. एरोप्लेन उतरते वाटतं आजकाल इकडे. बघा हा आला 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 भाई फुल कडकमध्ये. तर फुल फॉर्ममध्ये एकदम चालू झालं आहे समजा हा एअरपोर्ट पण आता कडकमध्ये. तिथे पब्लिक उभी आहे तिकडे. एअरपोर्ट बघ बिल्डिंग केले, प्लेन वगैरे आहेत. तर जाऊयात आता थेट. आजचा डे एकदम भारी होता, ॲडव्हेंचर्स. आणि पब्लिक बघा काय गर्दी आहे इकडे. एअरपोर्ट बघण्यासाठी गर्दी ही लोणावळ्याला पण एवढी गर्दी नसते कधी. खंडाच्या घाटात एवढी गर्दी नसेल एवढी इथं पब्लिक होती आहे एअरपोर्ट बघायला. वा गाड्या लागल्यात. काय हे वाट आहे. खतरनाक आहे. पब्लिक ऐकतच नाही म्हणजे पूर्ण लास्टपर्यंत पब्लिक दिसते मला आता कडक. जाऊयात थेट आपण आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने. काय ते सीन झालं वाटते इथे. गाडी खराब झाली वाटतं. गाडी खराब झाली की गाडी ठोकली गेली काय माहीत नाही, पण त्याचे सीन झाला. जाऊयात आपण आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने, घरच्या दिशेने मित्रांनो. अजून आपली ब्लूबेरी पण बघायला जायची आहे. आपली स्कूटी गॅरेजमध्ये आहे. तिला पूर्णपणे नवीन बनवायला सांगितलं त्यांना. बिकॉज विकण्याचं बोलतात ना, नवीन गाडी बुक केली आपण एक ज्युपिटर, पण ती गाडी विकण्याचा मूड नाही आहे जरा. पण तर तिला पण मी बनवून घेतो आता ना. जाऊयात मस्त. बघता वाशीच्या ब्रिजवरती पोचले आता. आणि समोर बघा
फायनली आलो मित्रांनो चेंबूरमध्ये. आणि इथे महाराजांचं एंट्रन्स लेफ्ट राईट साईडला आपल्या इकडे आपले महाराज आहेत. मस्तमध्ये बघूया महाराज. हर हर महादेव. मस्त पोचलो एकदम. मस्त झाला ट्रेक राईड वगैरे खूप भारी झाली एकदम खतरनाक. ट्रेकचा तर एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त होता आमचा आजचा. त्यासोबत झालेले राईडसुद्धा कडक होते एकदम मस्तमध्ये. तर मित्रांनो थांबतो आजचा दिवस इथेच. पुन्हा लवकर भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर. काळजी घ्या मित्रांनो आणि प्रवास करत राहा. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरभरून प्रेम करा मित्रांनो. बाय जय शिवराय मित्रांनो.